पत्रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी येथील जवलापूर पारडी गट ग्रामपंचायतच्या आदिवासी महिला सरपंच गंगा रघुनाथ पवार यांचे पती रघुनाथ पवार वय 42 वर्ष यांनी पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली। प्राप्त माहितीनुसार गत जुलैला राहुल कडू उपसरपंच निर्मला बायस्कर रोजगार सेवक अरविंद कडू यांनी लोकनियुक्ती महिला सरपंच गंगा रघुनाथ पवार यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याने सरपंचाने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये तक्रार दाखल केली असता पत्रोड पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता व नुकताच आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला। जामीन मिळाल्यानंतर पारडी गावातील राहुल कडू, समर्थक गजानन ताळाम, सुनील महादेव परतिकी, अनिल बळवंत सोळंके, निलेश चव्हाण, सोनू सागर खनवे यांनी सदर सरपंचाच्या पतीस धमकावल्याने सरपंच यांचे पती रघुनाथ पवार यांनी पत्नी संबंधित खटल्याबाबत बयान नोंदवण्याकरिता अचलपूर कोर्टात गेली असता विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी विष प्राशन केल्यानंतर पत्रोड आरोग्य केंद्रात आणून प्रथमोपचार करून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान त्यांनी प्राण सोडला। संबंधित मृतकाच्या नातेवाईकांना माहिती होताच अचलपूर उपजिल्हा रुग्णालय गाठून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पत्रोड ठाणेदार मनोज चौधरी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले व आदिवासी महिला सरपंचाच्या तक्रारीवरून 3 जणांना निलेश चव्हाण, सोनू खनवे, अनिल सोळंके यांना ताब्यात घेतले असून इतर 4 जण पसार झाल्याची माहिती आहे। शवविच्छेदनाकरिता पाठवल्यानंतर एकूण 7 जणांवर भादवी कलम 306, 452, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचा तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुभाष फुंदे, सुनील पवार, रोहित मिश्रा, राहुल काळमे, चालक बाळू वर्धे, सैनिक नरेंद्र मोरे करीत आहेत। पंचनामा झाला नाही त्या गोष्टीचा, 1 मिनिट, पंचनामा झाला नाही, कोणता डिपार्टमेंटचा माणूस आला नाही। त्यावेळेस ते बोलत होते, ज्यावेळेस मृत्यू झाली त्यावेळेस पत्रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले, इथं आज सकाळी आले, प्रहारचे कर्मचारी आले, तेव्हा अच्छे कर्मचारी आले पोलीस डिपार्टमेंटचे, त्यांनी जिवंत होते, ते स्वतः बयान देत होते की हे व्यक्ती यामध्ये इन्व्हेड आहे, मला पकडून ठेवलं, माझ्यासंग असं झालं। इथं पोलीस तुमची मागणी काय आहे? आम्हाला न्याय पाहिजे फक्त बस। एक दलित समाजावर होणारा हा जो अत्याचार आहे हा थांबायलाच पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। मानसिक टॉर्चर केलेलं आहे, त्यांना अटक पाहिजे, त्या लोकांना ज्याने माझ्या कठोर कारवाई व्हावी, त्यावर न्याय पाहिजे फक्त आम्हाला, बस न्यायपालिकेकडून न्याय पाहिजे। तुम्ही कैफियत दिली का, रिपोर्ट दिला का? हो सर, पहिले अॅट्रॉसिटी लावली होती, अॅट्रॉसिटीमध्ये पहिले अटक पाहिजे होतं, त्यांना फ्री सोडून दिलं सर अटक। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबूसह नितेश दुबे यांचा हा वृत्तांत।